मुख्यमंत्र्यांना जे मी पत्र दिलं त्या पत्रामध्ये उच्चस्तरीय चौकशी ते माजी न्यायमूर्ती सुप्रीम कोर्ट यांच्या अध्यक्षतेखाली ती चौकशी समिती नेमली पाहिजे असं पत्र दिलेलं आहे आणि त्या चौकशी समिती नेमल्यानंतर ह्या प्रश्नाची उत्तरं भेटतील। त्यामध्ये माझी जी शंका होती VSR कंपनीने डिसेंबरमध्ये त्यांच्या पायलटचा विमा 50 कोटीचा उतरवला होता आणि जानेवारीच्या 27 तारखेला ही घटना घडली। DGCAने ज्या संदर्भ काल DGCA तुम्ही बघा ते प्रत्यक्षदर्शी त्या गोजूबाईच्या विमानतळावर त्यांची टीम पोहोचली होती, पण आता अशी माहिती मिळते की अजितदादा प्रवास करत होते ते विमान वगळता इतर विमानांचं ऑडिट करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। त्या पायलटच्या घरी अद्यापही सांत्वन भेटीलाही कोणी गेलेलं नाही, कुठले पत्रकारही त्यांचा इंटरव्ह्यू करायला गेलेले नाही। त्याच्यामुळे त्या VSR कंपनीच्या संदर्भात आमच्या शंका, त्यांच्या काढलेल्या 50 कोटीच्या विम्यासंदर्भात आमच्या शंका, ह्या शंकेचं निराकरण होण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उच्चस्तरीय समिती चौकशी गठीत केली पाहिजे। रोहित पवारांनी समितीची मागितली ती इंटरनॅशनल स्तरावरची मागितलेली आहे, तो त्यांचा प्रश्न आहे। अर्थातच तिसरं महत्त्वाचं सांगण्याचं तात्पर्य असं की या समितीतून स्पष्ट काय ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे, कारण आम्ही एक नेता गमावला आहे। हे दुःख 15 दिवस झाले अजूनही शांत व्हायचं मन होत नाही आहे, काहूर उठलंय मनामध्ये अत्यंत। त्यामुळे काही प्रश्नाची उत्तरं ही महाराष्ट्रात अशी गूढ राहू नये ती समोर आली पाहिजे। VSR कंपनीने अजूनही जबाबदारी स्वीकारली नाही। VSR कंपनीवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, FIR झाले पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे, त्यांच्या पायलटचे विमे उतरवले गेले त्याची चौकशी झाली पाहिजे आणि साधारणपणे ब्लॅक बॉक्सचा डेटा जो आहे तो तात्काळ आणखी किती दिवस लागतील त्याला, म्हणजे 15 दिवस आज झालेत, आजच्या तारखेला 15 दिवस पूर्ण झाले, आज 13 फेब्रुवारी तारीख आहे। त्याच्यामुळे त्या ब्लॅक बॉक्सचा डेटा सुद्धा तात्काळ सार्वजनिक करावा, जेणेकरून लोकांच्या मनातल्या शंका, मग ते घातपात असो किंवा ॲक्सिडेंट असो, एकदा लोकांच्या समोर वस्तुनिष्ठ अहवाल आला पाहिजे। त्याकरता मी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली।